नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये भारतातील एका कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचारी ऑफिसमध्ये येणाऱ्या एका विदेशी गोऱ्या क्लायंटसाठी त्याचं डान्स करून स्वागत करत आहेत। आता हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली होती आणि ज्यामध्ये काही लोकांचं म्हणणं असं होतं की अशा ॲक्टिव्हिटीज होणं गरजेचं आहे जेणेकरून क्लायंट सुद्धा खुश होतो आणि ऑफिसमध्ये वातावरण चांगलं राहतं। पण बरेच लोक या विषयाला हा निव्वळ एक छपरीपणा आहे किंवा काहीतरी मूर्खपणाचा उद्योग आहे असं म्हणत होते। आता मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये माझं काय मत आहे मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की त्या डान्समध्ये मला काहीही प्रॉब्लेम वाटत नाही, पण तो डान्स ज्या हेतूने केलाय तो हेतू मला प्रॉब्लेमॅटिक वाटतो। म्हणजे आता हीच परिस्थिती थोडीशी रिव्हर्स करून बघूया। म्हणजे समजा भारतातला एखादा क्लायंट अमेरिकेच्या एखाद्या IT कंपनीत गेला तर तिथल्या IT कंपनीतले गोरे पोरपोरी अशा प्रकारे डान्स करून भारतीय क्लायंटचं स्वागत करतील का? तर याचं उत्तर आहे नक्कीच नाही करणार। मग आपल्या देशातील एम्प्लॉईज अशा गोऱ्या लोकांसमोर अशा प्रकारचे क्रिंजवाले डान्स करून त्यांचं स्वागत का करत आहेत? तर याचं कारण आहे की वर्षानुवर्ष आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये एक गुलामगिरीची पक्की भावना बसली आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की गोरे लोक आपल्यापेक्षा कायम भारी असतात आणि आपण इंडियन लोक त्यांच्या सेवेसाठी बनलो आहोत आणि याच मानसिकतेमुळे ब्रिटिशांनी आपल्यावर 200 वर्षे राज्य केलं आहे। मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की भारतामध्ये जेव्हा काही विदेशी लोक फिरायला येतात तेव्हा त्यांच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या लोकांची झुंबड उडते। गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शांतपणा अनुभवायला आलेल्या कपल्सना त्रास देणारे आपले लोक तुम्ही कित्येक वेळा पाहिले असतील। कुठलाही गोरा माणूस भारतामध्ये आला की आपले लोक त्याला सेलिब्रिटीसारखी ट्रीटमेंट देतात। मात्र अशीच परिस्थिती जर तुम्ही इतर देशामध्ये पाहिली तर, म्हणजेच चीन, जपान, कोरियासारख्या देशामध्ये जिथं खूप प्रगती झाली आहे तिथं जर कोणी अमेरिकन माणूस किंवा दुसऱ्या एखाद्या कंट्रीचा गोरा माणूस त्यांच्या कंट्रीमध्ये आला तर त्याच्या सेवेसाठी अशा प्रकारे गुलामी दर्शवणारे कार्यक्रम केले जात नाहीत, कारण की त्या सगळ्या कंट्री स्वतःला गोऱ्या लोकांच्या बरोबरीचं समजतात। पण आपल्या देशातील लोकांमध्ये गोऱ्या लोकांना सुपिरियर समजायची वर्षानुवर्षापूर्वीची मानसिकता तयार झाली आहे आणि हीच मानसिकता काहीशी आपल्या भारतातील जाती व्यवस्थेसारखी आहे की फलाना एका जातीचे लोक उच्च आहेत आणि या दुसऱ्या जातीचे लोक नीच आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की काय हरकत आहे जर केला मुलींनी डान्स त्यांच्यासमोर? तर मला वाटतं की अशा प्रकारच्या घटनेमुळे भारताची जी प्रतिमा आहे ती जगासमोर बिघडली जाते। म्हणजे आज जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय लोक मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत आणि ते जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या लोकांपेक्षा एक पाऊल सुद्धा मागे नाही आहेत आणि ते तेवढेच बुद्धिवान आणि तेवढेच स्ट्रॉंग आहेत अशी ओळख आपण निर्माण केली आहे। मात्र अशा प्रकारच्या व्हिडिओजमुळे जगभर आपल्या देशातील लोकांबद्दल चुकीचा संदेश पोहोचला जातो। बरं मित्रांनो, तर यावर उपाय काय? तर ऑफिसमध्ये खेळीमेळीचं वातावरण असावं, सेलिब्रेशनही असावं, पण व्यावसायिकतेच्या सीमारेषेमध्ये असावं। आपली संस्कृती सादर करावी, मात्र कुठेही आपल्या देशाचं नाव खराब होईल असं मात्र वागू नये। या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा।